नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण दोन घटक अभ्यासणार आहोत. एक म्हणजे शब्दसिद्धी आणि दुसरा घटक आहे विरामचिन्ह. तर शब्दसिद्धी हा थोडासा पाठांतरचा भाग येतो आणि याच्यामध्ये काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि जी मूळ PDF मी तुम्हाला पाठवलेली आहे किंवा वेगळ्या पुस्तकं जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये शब्दसिद्धी हे जे प्रकरण आहे तर त्यामध्ये दिलेले शब्द तुम्ही वाचा, पाठांतर करा. त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, मराठी भाषेत देशी म्हणजे आपले, परकीय म्हणजे परभाषेतले अनेक शब्द आलेले आहेत. ते शब्द कसे तयार होतात किंवा सिद्ध होतात यालाच आपण शब्दसिद्धी म्हणतो. थोडक्यात शब्द आपल्याला आपल्याच भारतातले शब्द असतील म्हणजे वेगवेगळ्या राज्यातले किंवा परकीय भाषेतून काही शब्द आलेले आहेत. जसं आपल्या परकीय लोकांचं आपल्यावर आक्रमण होतं किंवा त्यांचे आपल्यावर सत्ता होती तर त्या भाषेतले सुद्धा बरेचसे शब्द आपल्याकडे आलेले आहेत. तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या शब्दसिद्धी या घटकामध्ये आज पाहणार आहोत. शब्दसिद्धीचे मुख्य प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत बघा. मुख्य प्रकार म्हणजे सिद्ध म्हणजे मूळ शब्द आणि दुसरा साधित म्हणजे त्याच्यापासून तो तयार झाला आहे, साध्य झाला आहे तर त्याला साधित शब्द असं म्हणतो. सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द, लक्षात घ्या. सिद्ध म्हणजे मूळ शब्द. मराठी भाषेत अनेक भाषातून शब्द हे मूळ स्वरूपात किंवा जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. आणि दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत, अनेक भाषेतून आलेले आहेत ते मूळ शब्द किंवा जसेचे तसे त्या भाषेतून आपण मराठीमध्ये वापरतो त्या शब्दांना आपण सिद्ध शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ पोर्तुगीज भाषेतून आलेले हे शब्द आहेत बघा. बटाटा, तंबाखू, पगार, साबण हे प्रश्न विचारत बरं का. काही थोडकेच इथं मी दिलेत, त्या PDF अजून डिटेल्स आहेत. थोडक्याने परीक्षेला विचारलेल्या दृष्टीनं मी इथं दिलेले. पोर्तुगीज भाषेतून जसेच्या तसे मराठीत शब्द आलेले आहेत म्हणून त्यांना सिद्ध शब्द असं म्हणतो. तसेच पारशी भाषेतून आलेले बघा, कामगार, कर्ज, दुकान, कारागीर हे आपले मराठीतले नाहीत तर दुसऱ्या भाषेतून जसेच्या तसे ते शब्द आपल्या भाषेत आलेले आहेत. अरबी भाषा जसे अर्ज, इनाम, इमारत, जहाज, गरीब आणि दौरा. तर परीक्षेला प्रश्न विचारतात यापैकी कुठला अरबी भाषेतील शब्द आहे वगैरे, तर आपल्याला हे जरासं पाठ करावं लागणार आहे. इंग्रजी भाषेतले शब्द जनरली माहिती आहेत सर्वांना. टेबल, पेपर, स्टेशन, पेशंट असे बरेचसे शब्द आहेत. यावर पण प्रश्न असतो आपल्याला. संस्कृत भाषेतून आलेले शब्द जसे कवी, मधु, गुरु आणि कन्या. तर हे संस्कृत भाषेतून आपल्याला आलेले शब्द आहेत. संस्कृत भाषेतले शब्द जसेच्या तसे लक्षात ठेवा. त्याची कानावेलांटी त्याला मराठीचा नियम लागू पडत नाही, ते अपवादात्मक असतात. त्यामुळे ते कानावेलांटीसह ते शब्द लक्षात ठेवा. सिद्ध शब्दाचे 4 प्रकार आहेत. आता आपण सिद्ध आणि साधित त्यातला पहिला प्रकार बघतोय. सिद्ध शब्द आणि त्याचे 4 प्रकार: तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषी. सिद्ध शब्द म्हणजे जे अनेक भाषातून शब्द मूळ स्वरूपात किंवा जसेचे तसे म्हणतो आपण दुसऱ्या ह्याच्यातून आलेले आहेत तर त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. आणि त्याचे 4 प्रकार आपल्याला परत तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषी. तत्सम शब्द म्हणजे काय बघूया. संस्कृत या भाषेतून काहीही बदल न होता मूळ शब्द मराठी भाषेत आलेला असतो त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. संस्कृत या भाषेतून म्हणजे संस्कृतमधून आहे असा आलेला आहे. उदाहरणार्थ अग्नी, प्रीती, जल, भूगोल, कर, ग्रंथ आणि कवी. कर म्हणजे हात. तर तत्सम म्हणजे संस्कृत शब्द लक्षात ठेवायचं. संस्कृतमधले आहे असे शब्द काही वेळा म्हणजे आपण मराठीमध्ये वापरतो तर त्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणूया. तद्भव म्हणजे बदल होऊन आलेले. संस्कृत या भाषेतून मराठी भाषेत काही शब्दांच्या मूळ रूपात काय झालेला आहे, बदल. तत्सम म्हणजे संस्कृतमधून आहे असे शब्द आलेत. तद्भव म्हणजे संस्कृतमधल्या शब्दांची बदल होऊन आलेले आहेत. उदाहरणार्थ पर्ण हा संस्कृत शब्द आहे, कंसात लिहिलेला संस्कृत शब्द आहे आणि त्याच्यात बदल होऊन पान आलेला आहे. कर्ण संस्कृत, जसं आपण महाभारत, रामायण वगैरे बघतो त्याच्यामध्ये ते काही शब्द आपल्याला कानावर पडलेले आहेत याच्या अगोदर बघा, तर ते मूळ संस्कृत शब्द आहेत आणि त्याच्यातले बदल होऊन आपल्या मराठीत हे शब्द कान आलेला आहे. घर्मपासून घाम आलेला आहे. गृहप्रवेश, त्याच्यामध्ये गृह हा शब्द संस्कृत आहे तर त्याच्यापासून घर मराठी शब्द. दुग्ध आणि दूध असे बरेचसे शब्द आहेत तर त्यांना आपण तद्भव शब्द म्हणणार. प्रत्येक लक्षात द्या, तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधले आहे असे. तद्भव म्हणजे संस्कृतमध्ये बदल होऊन मराठी भाषेत आलेले. काही उदाहरणं इथं दिलेले आहेत. ॲडिशनल उदाहरणं तुम्ही PDF बघा किंवा जनरल पुस्तकातून वाचून काढा. तर हा पाठांतरचा भाग आहे. पुढचा घटक आहे देशी. देशी म्हणजे
ऑब्वियसली मराठी भाषेतील मूळ शब्द, देशी शब्द म्हणतो, मराठी भाषेतलेच ते मूळ शब्द, ओरिजिनलच ते मराठीतलेच आहेत. बोका, झोप, कचरा, पाडस, आंघोळ, हाड, झाड आणि डोळा. आणि परभाषीय शब्द, आता परभाषेमध्ये परत 2 प्रकार येतात. स्वदेशी म्हणजे भारतातलेच इतर राज्यातले किंवा इतर भाषेतून आलेले, आणि विदेशी म्हणजे हे पूर्णतः मगाशी बघितलं तसं दुसऱ्या देशातून आलेले, असं लक्षात ठेवा. स्वदेशी म्हणजे बघा भारतातील इतर राज्याच्या भाषेमधून आलेली. उदाहरणार्थ गुजरातची गुजराती, कन्नडची कानडी. तर गुजरातमधून मराठीत आलेले शब्द आहेत बघा, दलाल, डबा, रिकाम टेकडा, शेट, ढोकळा. हे गुजरातमधून आपल्या मराठीत आपण वापरतो शब्द. कानडी भाषेतून कन्नड, अण्णा, ताई, अक्का, डोसा, झुरळ, खलबत्ता, असे बरेचसे शब्द आहेत. तर ते वारंवार वाचून काढा किंवा काही शॉर्ट ट्रिक्स तयार करा तुम्ही, आणि ते शब्द लक्षातच ठेवा, त्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तेलुगू शब्द, गदारोळ म्हणजे तेलुगू भाषेतून आले. टाळा, किडूक मिडूक, अनरसा. तमिळ भाषेतले शब्द मठ्ठा, चिल्ली पिल्ली, साग. हिंदी भाषेतले आपल्याला जनरली परिचयाचे आहेत, बच्चा, भाई, बेटा, बात, दाम, दिल. अशा पद्धतीने जो 4था प्रकार आहे तो परभाषीय शब्द. परभाषेमध्ये स्वदेशी आणि विदेशी. स्वदेशी म्हणजे आपल्याच देशातील इतर राज्यातले, विदेशी म्हणजे आता हे विदेशी म्हणजे परदेशी भाषातून आलेले. उदाहरणार्थ फारसी, पोर्तुगीज, इंग्रजी, अरबी, मगाशी वर बघितले आहेत बघा. हे सगळे विदेशी म्हणजे परदेशी. परभाषीय शब्द, परभाषीय शब्दामध्ये हे 2 प्रकार, स्वदेशी आणि विदेशी, त्यातले ते प्रकार आहेत. आता हा पहिला प्रकार आपण सिद्ध शब्द बघितला. दुसरे म्हणजे साधित. सिद्ध म्हणजे मूळ शब्द जसेच्या तसे आलेले आहेत, आणि साधित म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर. हा महत्त्वाचा भाग आहे, आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा हे विचारलेले. मूळ शब्दाच्या अगोदर, मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं बघा, अगोदर उपसर्ग लागतो. मूळ शब्दाच्या अगोदर एखादा प्रत्यय लागला तर त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणायचं लागल्यास, आणि नंतर लागला, शेवटी लागला तर त्याला प्रत्यय घटित प्रत्यय लागल्यास. अशा पद्धतीनं उपसर्ग म्हणजे अगोदर आणि प्रत्यय म्हणजे नंतर लागल्यास त्यापासून जे शब्द तयार होतात त्यांना साधित शब्द असं म्हणतात. एकदम सोपा भाग आहे साधित शब्द. तर यावर प्रश्न वारंवार विचारलेले आहेत, हे सगळे समजून घ्या. साधित शब्दाचे परत 4 प्रकार आहेत बघा. उपसर्ग म्हणजे अगोदर, प्रत्यय म्हणजे नंतर, सामासिक म्हणजे जो समास घटक पाहणार आहोत किंवा पाहिलेला असेल तर सामासिक शब्द येतात त्याचा विग्रह करून, आणि अभ्यासामध्ये रिपिटेशन होतं शब्दांचं. तर अशा प्रकारे हे 4 घटक आहेत. उपसर्ग घटित म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा अधिक अक्षरे किंवा एक शब्द लावला जातो. एक अक्षर असेल किंवा अधिक अक्षर असतील किंवा एखादा शब्दसुद्धा लागला असू शकतो. इथं काही उदाहरण दिलेलं आहे बघा. सुविचार हा जर शब्द बघितला तर त्याच्या अगोदर विचार हा शब्द आहे त्यातला, आणि त्याच्या अगोदर लागलेला आहे सु, अगोदर लागले बघा, हे सु लागलेला आहे. इथं परिहारमध्ये हार शब्द आहे, त्याला अगोदर परी लागलेला आहे. विहारमध्ये मूळ शब्द हार आहे, त्याच्या अगोदर वी लागलेला आहे. अपमानमध्ये मान आहे, त्याच्या अगोदर अप लागलेलं आहे. एखादं अक्षर लागू शकतं, 2 अक्षर किंवा एखादा शब्दसुद्धा तिथं लागला, अगोदर लागला तर त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणायचं. लक्षात ठेवा, उपसर्ग घटित शब्द अगोदर लागला तर, आणि नंतर लागला तर प्रत्यय घटित शब्द. मूळ शब्दाच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे किंवा शब्द जोडले जातात तेव्हा त्याला प्रत्यय घटित असं म्हणतात. उदाहरणार्थ लेखकमधला मूळ शब्द लेख आणि त्याला अक असं जोडल्यानंतर लेखक शब्द तयार झाला. रक्ष मूळ शब्द अक जोडला की रक्षक. धूल हा मूळ शब्द आहे, धुलाई आई प्रत्यय जोडलेला बघा. पिंज आरी पिंजारी प्रत्यय. पाळ आणि ना जोडलं की पाळणा तयार झाला. नंतर जोडते म्हणून त्याला प्रत्यय घटित शब्द म्हटलेले आहेत. हे उदाहरण दाखल मी थोडे दिलेले आहेत, बाकीचे बरेचसे शब्द त्या PDF आहेत, ते सर्वांनी बघून घ्या, वाचून घ्या. सामासिक शब्द म्हणजे काय हो, समासाचे प्रकार आपण पाहणार आहोत. समासामध्ये अव्ययभाव समास, तत्पुरुष समास. तर देवघर ज्याला आपण देवाचे घर असं म्हणतो ना, देवघर किंवा देव व घर या 2 शब्दांचं एकत्र तयार होऊन देवघर शब्द तयार झालेला आहे. तर समासातले समास जो प्रकरण पाडणार त्या सगळ्या शब्द
समास आणि विग्रह म्हणतो. एकत्र जोडलं समास, सामासिक शब्द म्हणतात आपण त्याला, किंवा संधी म्हणतो बघा, आणि त्याची फोड केली की त्याला आपण काय म्हणतो, विग्रह म्हणतो. तर अशा पद्धतीने दोन विग्रह किंवा दोन शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला आपण देवघर म्हणतो. राम लक्ष्मण एकत्र जोडलं जातं. नवरात्री वगैरे, लंबोदर, पितांबर अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते सामासिक शब्द म्हणतात. आणि चौथा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे बघा, एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणे किंवा त्या शब्दासारखा वेगळा शब्द जोडून येणे, याला आपण काय म्हणणार आहोत, अभ्यस्त शब्द म्हणणार आहोत. उदाहरणार्थ इथं बघा, क्षणोक्षणी तेच शब्द रिपीट झालेले आहेत. शेजारी पाजारी किंवा त्याच्यासारखा साम्य असणारा दुसरा शब्द तयार झालेला आहे. अभ्यस्त शब्दाचे परत 3 प्रकार पडतात: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. पूर्णाभ्यस्त म्हणजे आहे असंच काय होतंय, रिपीट होते, शब्दांची पुनरावृत्ती होते. आहे असा शब्द परत येतो, परत डबल वेळा वापरला जातो. समोरासमोर, वारंवार, मधून, दारोदार, लाल लाल, मोठेच मोठे, लांबच लांब, आतल्या आत, हळूहळू. म्हणजे काय केलं आहे तो शब्द काय करायला परत रिपीट केलेला आहे, त्याला पूर्णाभ्यस्त म्हणजे परत पूर्णच आलेला आहे शब्द म्हणून त्याला पूर्णाभ्यस्त. अंशाभ्यस्त म्हणजे त्यातला थोडासा भाग आला असेल. कधी 2 शब्द एकत्र उच्चारताना पहिल्या मूळ शब्दातील अक्षरापेक्षा दुसऱ्या शब्दाचे एखादे अक्षर बदलून. पूर्णाभ्यस्त म्हणजे पूर्ण आहे असंच येतं. अंशाभ्यस्त म्हणजे थोडासा बदल होतो, परंतु दुसरा शब्द हा काय असतो, निरर्थक असतो, त्याचा अर्थ नसतो. उदाहरणार्थ उरला सुरला, थोडंसं यमक जोडणारे शब्द घेऊया, पण दुसऱ्या शब्दाचा काय अर्थ नसतो, तर तो अंशाभ्यस्त झाला. उरला सुरला, आडवा तिडवा, तिडवा शब्दाचा काय अर्थच नाही ना. बारीक सारीक, सारीक शब्दाचा पण अर्थ नाही, पण त्याला जोडून येणारे आहेत. आणि त्यासारखं जरा असं रायमिंग वर्ड्स म्हणूया आपण त्याला, किंवा त्यासारखा उच्चार असणारा शब्द आहे अंशाभ्यस्त. थोडासा बारीक आहे असं रिपीट झालं आहे, पण आहे पूर्णच रिपीट नाही, थोडंसं रिपीट झालेलं आहे, थोडं वह्या बिह्या. तर अशा पद्धतीने पूर्णाभ्यस्त म्हणजे आहे असं होतं, अंशाभ्यस्त म्हणजे थोडासा बदल होऊन येतो आणि दुसऱ्या शब्दाला काय अर्थ नसतो. आणि अनुकरणवाचक म्हणजे इथं आवाज, अनुकरणवाचक म्हणजे आवाजदर्शक शब्द घ्यायचं सगळे. खूप सोपं आहे. ज्या शब्दात एखादा ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती होते, ध्वनी दर्शवला जातो, त्याला आपण अनुकरणवाचक म्हणतो. उदाहरणार्थ बडबड, गडबड, लुटू लुटू, गुटगुटीत, वटवट, रिमझिम, कडकड, टिकटिक. आवाज दाखवणारे जे शब्द आहेत ते शब्द अनुकरणवाचक येतात. अशा पद्धतीनं शब्दसिद्धी हा पाठांतरचा भाग आहे. तुम्ही जर व्यवस्थित पहिल्यापासून हे समजून घ्या, व्यवस्थित ते प्रकार समजून घ्या आणि कशा पद्धतीनं त्यातले शब्द तुम्हाला वाचायला पाहिजेत वारंवार, ते तुम्हाला समजून येईल. काय अवघड नाही, सोपं आहे. त्या PDF मधले सगळे शब्द वाचा आणि ॲडिशनल अजून काही तुमच्याकडं दुसरं पुस्तक वगैरे असेल तर त्याच्यामधले पण शब्द तुम्ही वाचू शकताय. त्यानंतर हा सुद्धा एक घटक आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, ज्याला विरामचिन्ह म्हणतात. विरामचिन्ह, तर याचा अर्थ बघा, इथं विराम याचा अर्थ आहे थांबणे. वाक्यात आपण काही वेळा थांबतो, सलग आपण वाचत नाही, तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला वाचलं तर ते अर्थपूर्ण वाचन होतं. तर विराम याचा अर्थ थांबणे असं म्हणतात. विरामचिन्ह म्हणजे कुठं प्रश्न विचारला असेल, थांबायचा असेल, उद्गार काढला असेल तर ही सगळी विरामचिन्हाचा आपण वापर करतो. विरामचिन्ह ही मजकुरातील आशय, अर्थ, भावना, बोलणाऱ्याचा आविर्भाव लक्षात घेऊन त्यांचा वापर करावा लागतो. तर आपण पुस्तकामध्ये वगैरे किंवा हे सलग नुसते शब्द नाहीत, तर त्या शब्दांबरोबर विरामचिन्हांचा वापर केल्यामुळं त्या शब्दाला आरोह अवरोह येतो आणि बोलणाऱ्याचं जे काय मत आहे किंवा त्याच्या ज्या भावना आहेत त्यातनं काय होतात, विरामचिन्हाच्या व्यवस्थित व्यक्त होत नाहीत. त्यामुळे विरामचिन्हांचा वापर करावाच लागतो. पूर्णविराम, आता माहिती आहे सर्वांना, पूर्णविराम टिंब असते. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपल्याला पूर्णविरामचा वापर केला जातो. उदाहरणार्थ श्याम शाळेत गेला, इथं पूर्णविराम दिलं. किंवा अजून एक संक्षेप देण्यासाठी सुद्धा पूर्णविरामाचा वापर होतो. संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर उदाहरणार्थ BA ही पदवी आपण मिळवली तर B नंतर हे देतो ना आपण, BA, MBBS, अशा पद्धतीचे MBA, अशा संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी किंवा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा पूर्णविरामाचा वापर करतो. हा पहिला हे झाला. चिन्ह लक्षात ठेवा आणि त्यांचा वापरसुद्धा लक्षात ठेवा. अर्धविराम, वर टिंब आहे आणि त्याच्या खाली स्वल्पविरामसारखं असतं, त्याला अर्धविराम म्हणतो. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. पण, परंतु, की अशानं जोडलाच. गड आला पण सिंह गेला, त्याच्यामध्ये
पणच्या अगोदर वापरलं जातं. राहुलने खूप अभ्यास केला परंतु तो नापास झाला. तर हे उभयान्नवी अव्यय जर तिथं दिसली तर त्याच्या अगोदर काय वापरायचं? अर्धविराम. स्वल्पविरामचा 2 ठिकाणी उपयोग होतो. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन म्हणजे हाक मारताना. राम, श्याम, राज आणि दर्शन घरी गेले, ती सगळी मुलंच आहेत. उदाहरणार्थ गुलाब, झेंडू, कमळ ही सर्व फुले आहेत. तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय येतो? स्वल्पविराम येतो. आणि हाक मारताना राजू, थांबतो आपण, इकडे ये, मुलांनो दिलेला अभ्यास करा. तर संबोधन करताना सुद्धा म्हणजे स्वल्पविरामचा 2 ठिकाणी वापर केला जातो, एवढं लक्षात ठेवा. स्वल्पविराम. त्यानंतर अपूर्ण विराम. बघा पुढचा प्रकार आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर ही 2 टिंब असतात बघा. उदाहरण सोडवा, टिंब दिल्याने पुढं तपशील दिलेला आहे त्याचं कुठली आहे ती. प्रश्नचिन्ह प्रश्न विचारण्यासाठी वापर केला जातो. तुझे नाव काय? आणि ते सगळ्यात शेवटी येतं. उद्गार चिन्ह हे पण सोपं आहे. उद्गार चिन्ह अशा पद्धतीचं आहे बघा. मनातील भावना आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, आश्चर्य, दुःख, भीती, बापरे, केवढा मोठा साप, तर ते उद्गार चिन्ह झालं. अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार आहेत, एकेरी आणि दुहेरी. एकेरीमध्ये एकच हे असतं आणि दुहेरीमध्ये म्हणजे एखाद्या शब्दावरच फक्त थोडासा शब्द, एकच शब्द आहे त्याच्यावर आपल्याला जोड द्यायचं आहे. महात्मा गांधीजींनी घोषणा दिली, चले जाव. चले जाव या शब्दावर भर द्यायचं असेल तर आपण असं देतो. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर, फक्त या शब्दावर भर द्यायचं तर जलचर. आणि दुहेरी करताना एखाद्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. गांधीजी म्हणाले, तर स्वल्पविराम द्यायचं, लक्षात ठेवा. काय म्हणाले तर ते कंसात, पूर्ण जे म्हटले ते कंसात द्यायचं. करेंगे या मरेंगे. एखाद्याच्या तोंडचं वाक्य आहे जसंच्या तसं आहे, त्यात बदल न करता सांगायचं असेल तर ते दुहेरी अवतरण चिन्ह. इंग्रजीमध्ये त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. संयोग. संयोग म्हणजे जोडणी, 2 शब्द जोडताना अशा पद्धतीचं लहान चिन्ह आहे. अपसारण जरासं मोठं आहे किंवा ते एकसारखं, असं काही फारसा फरक नाही त्याच्यामध्ये. 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा पडला तरीसुद्धा आपण काय करतो? संयोग चिन्ह वापरतो. स्त्री पुरुष, विद्यार्थी भांडार. संयोग म्हणजे जोडणी, एवढं लक्षात ठेवा. अपसारण किंवा स्पष्टीकरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. तो मुलगा, आपण थांबतो, काय झाला? परीक्षेत चमकला. सत्कार समारंभ. महाराज आपला प्रिय, थोडंसं थांबलं, बोलता बोलता आपल्याला काही गोष्टी आठवल्या नाही किंवा भीतीमुळे सुद्धा असं होऊ शकतं, तर त्याला अपसारण चिन्ह डॅश करून पुढचं वाक्य त्याच्यामध्ये येतं. अवग्रह. आता हे बऱ्याच वेळा आपल्याला कवितामध्ये वगैरे येतं बघा. एखादा वर्णाचा दीर्घ उच्चार करण्यासाठी काय करतात? अवग्रहाचा वापर केला जातो. महाराज, एखाद्या हाक मारली असेल तर त्याचा सुद्धा अवग्रह म्हणून जास्त दीर्घ उच्चार दाखवायचा असेल तर तो अवग्रह यस या चिन्हाचा वापर केला जातो. विकल्प चिन्ह. विकल्प म्हणजे हे किंवा ते, एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असेल तर. उदाहरणार्थ पांढरा, केसरी, पिवळ्या रंगाचा शर्ट घेणार आहे, म्हणजे यापैकी एखादा, हा किंवा हा किंवा हा यापैकी एखादा चालतो, तर त्याला विकल्प चिन्ह असे म्हणतात. आणि शेवटचं चिन्ह आहे त्याला आपण काकपद असं म्हणतो. हे अधिक माहितीसाठी दिलेलं आहे. परीक्षेला विचारतील नाही विचारतील, मग आपल्या माहितीसाठी असू दे. तर लेखन करताना एखादा शब्द आपण वाक्य लिहिल्यानंतर पुढंच लिहित गेलो आणि एखादा शब्द राहिला आपला, तर तो मध्येच दाखवण्यासाठी आपण काय करतो? उदाहरणार्थ मी 5वीच्या इयत्तेत, आता हा शब्द राहिला होता, परीक्षेचा पुढे गेलो आपण, तर तो नंतर ॲड करायचा झाला तर त्याच्या जिथं ॲड करायचं आहे तिथं अशा पद्धतीचं चिन्ह द्यायचं आणि त्याच्या खाली तो शब्द लिहायचा, त्याला काकपद असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये 2 टॉपिक पाहिलेत आपण, विरामचिन्ह आणि शब्दसिद्धी यावरचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. त्यामुळे हे दोन्हीही टॉपिक पेपर 1, पेपर 2, हिंदी पेपर 1 आणि हिंदी 2साठी सुद्धा उपयुक्त आहेत. मला वाटतं आज घटक सर्वांना समजलं असतील. तर येणारी मराठीची आपली जी बॅच आहे ती 4-5 दिवसामध्ये आपण मराठी व्याकरण पूर्ण करून शब्दसंपत्ती आणि त्यावरची टेस्ट सिरीज सुरू करतो आहे. जे पहिल्यापासून जॉईन आहेत त्यांना मी गॅरंटी देतो की तुमची 30पैकी 30 मार्कची पेपर 1, पेपर 2ची तयारी झालेली आहे आणि याचा उपयोग आपल्याला हिंदीला सुद्धा होणार आहे. आणि त्यानंतर आपण 9 मार्चपासून सोमवारपासून गणित विषयाची बॅच सुरू करतो आहे आणि पॅरेलल त्याला समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यास, म्हणजे समाजशास्त्र परिसर अभ्यास लागूनच आहे. तर याची पण आपण दोन विषय ॲट अ टाईम काय करणार आहोत, सुरू करीत आहोत. त्याचं टाईम टेबल आणि शेड्यूल त्या ग्रुपवर तुम्हाला शेअर केलं
जाईल. सर्वांना सगळे घटक समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.